बदलापुरात सक्तीनं लावण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर विरोधात संतापाची लाट उसळली आहे. महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात बदलापुरातील सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेनवडकर आणि राम जगताप यांनी उपोषण सुरू केलंय. स्मार्ट मीटरच्या नावाखाली बदलापुरातल्या जनतेला भरमसाठ बिलं पाठवण्यात येत आहेत. जनतेची अक्षरशः लूट सुरू आहे. प्रशासनानं स्मार्ट मीटरची सक्ती तत्काळ थांबवावी, अन्यथा उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा राम जगताप यांनी दिलाय. गेल्या काही महिन्यांपासून बदलापूरच्या जनतेत स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात संताप दिसून येतोय. महावितरणचे कर्मचारी सक्तीनं स्मार्ट मीटर लावत असून त्याचा परिणाम म्हणजे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं येत आहेत. या विरोधात निवेदनं देऊनही महावितरणनं स्मार्ट मीटर लावण्याचा धडाका सुरूच ठेवलाय. महावितरणच्या याच मनमानी विरोधात सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेनवडकर आणि राम जगताप यांनी एल्गार पुकारलाय. स्मार्ट मीटर म्हणजे लुटीचा खेळ असून अदानींच्या कंपनीला फायदा करून देण्यासाठी महावितरणचे अधिकारी त्यांना साथ देत असल्याचा आरोप राम जगताप यांनी केलाय. या मीटरमुळे भविष्यात वीज बिलांचा भार इतका वाढेल की सर्वसामान्य नागरिकांना घर कसं चालवायचं असा प्रश्न पडेल. त्यामुळे बदलापुरातल्याच नव्हे तर संपूर्ण राज्यातल्या जनतेनं रस्त्यावर उतरून या स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन छेडावं असं आवाहन राम जगताप यांनी केलंय. तर शासनाच्या धोरणानुसारच वीज मीटर बदलण्यात येत असून त्यामुळे कोणत्याही प्रकारे वाढीव वीज बिलं येत नसल्याचं स्पष्टीकरण महावितरणचे अधिकारी काटकर यांनी दिलंय. पण जोपर्यंत काटा टोचत नाही तोपर्यंत जनतेला ते समजत नाही. आता लोकांकडे ते मीटर लागायला लागले, बिल यायला लागले, तेव्हा लोक जागृत झाली. त्याच्यानंतर आम्ही 1.5 वर्षापासून मी सांगितलं आहे कंटिन्यू या संविधानाच्या नियमाप्रमाणे आम्ही प्रशासनाकडे कायदेशीर पाठपुरावा करत होतो. नेहमी पोलीस स्टेशनला पत्र देत होतो. नेहमी त्यांच्याशी जाऊन चर्चा करत होतो. कल्याणचे काही अधिकारी आम्ही चर्चा करत होतो. पण महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत जेव्हा सांगितलं की सर्वसामान्य लोकांना त्यांनी बघा शब्दाची रचना वेगळी केलेली आहे, स्मार्ट आणि प्रीपेड. ॲक्च्युली प्रीपेड आणि स्मार्ट हा एकच मीटर आहे का, लक्षात ठेवा. टेक्निकली कोणाला इंजिनियरला माझ्यासमोर आणा. सिम कार्ड टाकलं तो झाला प्रीपेड, त्याच्यात फंक्शन केलं तो झाला पोस्टपेड. दोन्ही एकच मीटर आहेत, बरोबर. आणि हे मीटर लावू नये, जनतेने याला प्रतिकार करावा म्हणून आम्ही वेळोवेळी जनतेला सांगत होतो आणि यांनाही सांगत होतो की उद्या सर हे लोक महाराष्ट्रातील लोकांना समजलं तर लोक जागृत होतील, आंदोलन करतील. सरकारने जसं एखादी लोकप्रयोग स्कीम काढून तुमच्या पेपर प्रेसला प्रसिद्धी देते, या स्कीमला या योजनेला प्रसिद्धी दिलेली नाही आहे. आम्ही जनतेसाठी उतरलेलो आहे. आता बरेच जणांचे आम्हाला फोन येतात की आम्ही बदलापूर बंद करू का, कुठं काय रस्ता रोखून करू का. आम्ही त्यांना सांगितलंय की सरकार आणि मायबाप सरकार आपल्या बरोबर आहे, आपल्या नक्की मागण्या मान्य होतील. आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. त्यांनी जे आम्हाला चॉकलेटं दिलेली आहेत त्याच्यावर काय आम्ही समाधानी नाही आहेत. शेवटाला ज्या काय आमच्या मागण्या त्या जनतेकडून आम्ही मागवलेल्या, आम्ही दोघांनी ठरवलेल्या नाही आहेत. आम्ही फेसबुकवर किंवा लोकांनी आम्हाला सांगितल्या मागण्या, त्या मागण्यात ही जनता ठरवेल. जनतेच्या मागण्या जर चांगल्या असतील जनतेने आम्हाला सांगा, उपोषण बंद करावा. आम्ही जनतेशी बांधील आहोत, यांच्याशी बांधील नाही आहेत. जनतेची मागणी आहे की सामान्य ग्राहकांवर टीओडी मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवण्यात यावी. याबद्दल थोडासा त्यांचा हे वाद आहे अजून. तर माझे आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की आपण उपोषण मागा घ्या, तेव्हा आपल्याला चर्चा करता येईल. आम्ही वरिष्ठांसोबत सुद्धा चर्चा करू, त्यातून काय मार्ग काढता येईल आपण. टीओडी मीटरचा निर्णय आपण इथे नाही घेऊ शकत.